श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत. या वर्षातील ही शेवटची पौर्णिमा असणार आहे. 99% श्रीमंत लोक जे असतात तर ते पौर्णिमेला काही खास उपाय करत असतात. हे अतिशय साधे, सोपे परंतु प्रभावी असे उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो. परंतु या उपायांबद्दल ते कधीही कोणालाही सांगत नाहीत. तर असेच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. पौर्णिमा तिथी ही हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो. पृथ्वीवर ती प्रकाशात चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो. हा दिवस श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांचा खास मानला आहे. या दिवशी चंद्र दर्शन करणाऱ्याला अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. मानसिक समस्या, आर्थिक समस्या या भेडसावत असतात. कामामध्ये यश मिळत नाही. आजारपण हे वाढतच जाते आणि स्मरणशक्तीही कमजोर होते. तर अशा व्यक्तींनी मात्र आवर्जून हे उपाय करायचे आहेत. कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते. त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत करत असतात. पौर्णिमा व्रत जे आहे तर ते तुम्ही 1 वर्षभर करू शकता किंवा 32 पौर्णिमा देखील करू शकता. प्रत्येक पौर्णिमेला आपण उपवास करायचा असतो, व्रत करायचे असते. तर याचे सुद्धा असंख्य आपल्याला फायदे मिळत असतात. त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचे व्रत जर शक्य असेल तर ते सुद्धा करायचे आहे. आत्ता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करू शकतो. तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत? तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठवून आपल्याला स्नान करायचे आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे. दारामध्ये छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे. कारण स्वस्तिक मांगल्यतेचे प्रतीक मानले जाते. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले स्वयंपाकघर. तर त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून त्याची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची कुलदेवतेची सेवा आहे ती करायची आहे. माता लक्ष्मीला हा दिवस आहे तो समर्पित असतो. कुलदैव जी आहे
तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला कुलदेवीला, माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ती वस्तू म्हणजे विड्याची पानं. विड्याची पानं ही चांगली असावी आणि ही 2 विड्याची पाने कुलदेवीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला 1 सुपारी, 2 लवंगा, 2 वेलची ठेचून असा एक विडा तयार करायचा आहे. तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे. दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंगा, वेलची ती आपण खाण्यासाठी वापरली तरीही चालेल आणि 1 सुपारी जी आहे तर ती लाल कापडात बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि विड्याची पाने तुम्ही खाल्ली तरीही चालतील किंवा तुम्ही ती विसर्जित देखील करू शकता. तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढत जाते. तर अशा घरामध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत. त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केले तर घरामध्ये भरपूर बरकत येते. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला घरी सत्यनारायण आपण करावा. श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची जर आपण या दिवशी पूजा केली, त्याचप्रमाणे श्री सूक्तचे पठण केले, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले, लक्ष्मी मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते. आपले घर धनधान्याने भरते. माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती बदलते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. त्याचप्रमाणे तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. तशी तर दररोज आपण तुळशी मातेची पूजा करतो, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायची आहे, ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते. तसेच संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्याचे तोंड उत्तर दिशेला करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. त्याचसोबत तुळशी मातेजवळ बसून 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे आणि एक माळ म्हणजे 108 वेळेला ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळेला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे. जर शक्य नसेल तर किमान 3 वेळेला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे. यामुळे माता लक्ष्मीच्या आपल्यावर अखंड कृपा राहते. तर असा एक तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती 2 तुपाचे दिवे लावायचे आहेत. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते. त्यामुळे या दिवशी काहीही जमले नाही तरी सुद्धा अन्नपूर्ण मातेची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेला आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच अन्नपूर्ण मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचे आहे किंवा आपण धने जे आहे तर ते देखील अर्पण करू शकतो. यामुळे
माता अन्नपूर्णेचे आपल्यावर आशीर्वाद राहतात. मात्र अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच या दिवशी आपल्याला गोमातेला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत. तुम्ही मुठभर हिरवा चारा देखील खायला देऊ शकता, पण तो चारा नेहमी ताजा असावा एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी. घरामध्ये जो आपण नैवेद्य बनवला आहे तर तो नैवेद्य देखील आपण गाईला खायला द्यायचा आहे. किंवा मग एक चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य जरी आपण गाईला अर्पण केला तरी आपल्याला 33 कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. गोमातेची सेवा जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीचे भाग्य चमकते, त्याचे सर्व दुर्भाग्य संपते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या येत नाहीत, तर त्या घरामध्ये नेहमी बरकत होत जाते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर 11 आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे. या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्हे काढायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होत जाते. तर असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावेत. याचे फळ आपल्याला नक्कीच लाभेल. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.